तर आज आपल्याला जायचं आहे लग्नाला. काल हळदीला गेलो होतो, त्याच लग्नाला आज जायचं आहे, म्हणून मी होत आहे तयार. आज लग्नाला जायचं आहे तर थोडंसं छान तयार व्हावं लागेल. तसं मी सहसा फाउंडेशन वगैरे लावून तयार होत नाही, पण आज लग्नाला जायचं आहे म्हणून मी हे सगळं लावणार आहे. आज थंडी खूप आहे, माहिती नाही. आम्ही लग्न पण लॉनमध्ये आहे, माहिती नाही काय होणार आहे थंडीने हाल. फाउंडेशन मी असं हातानेच लावून घेतलेलं आहे, कारण की माझं मेकअप ब्लेंडर जे आहे ते मला ब्लेंड करायला दिसलं नाही. सो मी हाताने असं त्याला लावून घेतलं, जसं पण ॲडजस्ट करता येईल तसं. सहसा येत नाही मला, पण दिसत आहे इथे 1 2. चला पटकन करून घेते मी मेकअप आणि मग दाखवेन तुम्हाला पूर्ण लुक. अगदी बेसिक आणि लाईट असा आय मेकअप जो आहे तो मी करून घेतला आहे स्वतः. सो मला जो आहे तो खूप असा चांगला मेकअप करता येत नाही, पण मला जसाही जमतो आहे तसा मी मेकअप करते आहे स्वतःचा. कारण की नेहमी तर कुठे जावं लागत नाही, एखाद्या वेळेस लग्नाला जायचं असते, त्याच्यामुळे मला जसं जमतं तसं मी करत आहे. आणि लवकरच मला तयार व्हायचं आहे, कारण की त्रिशाचे बाबा वाट बघत आहे. म्हणजे किती दिवसानंतर मी याचा वापर करत आहे, पण म्हटलं आहे तर वापरून घ्यावं, नाहीतर माझे प्रॉडक्ट्स एक्सपायर होऊन जातात आणि ते फेकावं लागतात. तर माझा जो मेकअप आहे ऑलमोस्ट करून झालेला आहे आणि लिपस्टिक जी आहे ती मी ड्रेस घालून झाल्यावरच लावेन. सो मेकअप झाल्याबरोबर मी तयार होण्याच्या आधी त्रिशासाठी जी आहे ती खिचडी मांडून घेतली, कारण की लग्नामध्ये जेवायला कधी स्पायसी असते, कधी खूप वेळ होतं, म्हणून मी विचार केला की त्रिशाला जे आहे ते मी खिचडी कारमध्ये भरवून देईल, म्हणजे तिचं पोट भरलं राहील. आज मी घालणार आहे हा ड्रेस. आणि त्रिशा कोणता ड्रेस घालणार आहे? दाखव. आणि त्रिशाचा हा ड्रेस जो आहे मी त्रिशाच्या मामाच्या लग्नात घेतला होता. पण हा ड्रेस तेव्हा त्रिशा नव्हती, आता डिलिव्हरी नंतर हा ड्रेस होणार की नाही तर बघूया. बोल. तेव्हा काय अच्छा, कोणी घेऊन दिला तुला हा ड्रेस? असं. पण जाऊ द्या, आता बघूया हा ड्रेस होता की नाही आणि भेटूया डायरेक्ट लग्नामध्ये. चला बाय. माझा ड्रेस जो आहे तो खूप लांब असल्यामुळे आणि तो खूप घोळता असल्यामुळे मला आज हिल्स घालणं खूप कंपल्सरी होतं. पण आज मी 3 ते 4 वर्षानंतर हिल घालणार होती आणि हिल घालणं गरजेचं पण आहे, पण हिल घालून त्रिशाला कसं घेणार हा खूप मोठा प्रश्न आहे. सो मिनिमल ज्वेलरीसोबत हा आहे माझा फुल लुक. सो मी तर विचार केला होता की डायरेक्ट वेडिंगमध्येच म्हणजे लग्नाच्या मंडपातच तुम्हाला माझा ड्रेस दाखवेल, पण त्रिशाच्या बाबांनी खूप इन्सिस्ट केलं, त्याच्यामुळे जे आहे ते मी इथे शूटिंग करून घेतली घरी, कारण की कधी तिथे वेळ मिळेल किंवा नाही मिळेल, लाईट्स बरोबर असतील की नाही, म्हणून त्रिशाच्या बाबांनी खूप इन्सिस्ट केलं की इथेच शूटिंग करून घे. म्हणून मी तुम्हाला हा ड्रेस घरीच दाखवत आहे. कसा वाटला नक्की सांगा. मग आम्ही पोहोचलो लग्नामध्ये आणि ही बघा लग्नामध्ये इथे मंडप डेकोरेशन वगैरे खूप जास्त सुंदर आहे, पण त्रिशा खूप जास्त क्यूट दिसत आहे, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त क्यूट माझी मुलगी दिसत आहे. इतकं छान फ्लॉन्ट करत आहे ती आपला लेहंगा चोली. इतक्या थंडीमध्ये तिला थंडीच नाही वाटत आहे, एकदम बॅकलेस आणि स्लीवलेस घालून माझी मुलगी जात आहे. मी तर तुम्हाला त्रिशाचे बाबा दाखवायचेच विसरले होते, तर हे राहिले त्रिशाचे बाबा. सो आज जे या पायऱ्यावरून उतरताना मला जराशी भीती वाटली, कारण की मी घातली आहे आज हिल. सो मला वाटलं मी घसरून पडते की काय, पण नाही, सांभाळून आली आणि बरोबर आतमध्ये पोहोचली सुद्धा. सो नवरदेव जो आहे तो आलेला आहे आणि नवरीन अजूनही यायची आहे. इथपर्यंत त्रिशा माझा हात पकडून आली, पण आता इथनं मात्र समोर ती एकटीच निघाली. त्रिशू, अर्पणा मावशी कशी दिसत आहे सांग. तो लग्न लागतपर्यंत अर्पणा, तिची बहीण श्वेता, आम्ही सगळ्यांनी केल्या गप्पा.
माझे तर फोटोज काढून झालेले होते, पण मी विचार केला की त्रिशाच्या बाबाचे पण त्यांच्या फ्रेंडसोबत फोटोज काढून देते. पण त्रिशा कंटिन्यूच रडतच होती आणि या रडताच त्यांचे फोटो काढले. नाही त्रिशा, तुला जॅकेट घालून देऊ का? थंडी वाटतं? थंडी नाही नाही नाही. त्रिशू कशी दिसतात? सांग ना. नाही बाबा येतो. लग्न लागायचंच आहे, आम्ही वाट बघतो आहे. सगळ्यात पहिले त्रिशाचे बाबा घेऊन आले आमच्यासाठी दही वडे. त्यानंतर स्टार्टरमध्ये आम्ही खाल्ली दही चाट म्हणजे रगडा पॅटीस. त्यानंतर वेळ होती दुल्हन एंट्रीची म्हणजे नवरींच्या एंट्रीची. संपवल्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो फूड स्टॉलकडे आणि सगळ्यात आधी घेतली आम्ही ही रसमलाई नंतर गुलाबजामुन. तुला गुलाबजामुन आवडते का? त्यानंतर आम्ही रबडी जलेबी पण खाल्ली, पण त्रिशा कंटिन्यू वर होती, ती काही उतरत नव्हती, त्याच्यामुळे मी तो फोटो घेऊ शकला नाही. आणि त्यानंतर हिने पापड खाल्ला आणि आम्ही दोघांनी केलं जेवण. सो जेवणामध्ये वरण भात होतं आणि पनीरची भाजी होती, चपाती, दाल फ्राय. तर आम्ही एक बिर्याणी आणि भाजी पोळी खाल्ली. इकडे येऊन बघितलं तर लग्न लागलेलं होतं, त्याच्यामुळे आम्ही निवांत थोड्या वेळ बसलो. ही हळदीमध्ये मिळालेली मुलगी आज लग्नात पण भेटली आणि तिथे भेटल्यानंतरही त्रिशाचं खूप लाड करत होती. पण तरी त्रिशा इकडे तिकडे पडपड तिची चालूच होती. ही मुलगी पण खूप क्यूट दिसत होती. आज एवढ्या थंडीमध्ये सगळे त्रिशालाच बघत होते. सो 10:30 वाजून गेले होते, पण नवरदेव नवरीन जे आहे ते अजूनही चेंज करून यायचेच होते. ऑब्व्हियसली लग्न म्हटलं की थोडा वेळ होतोच, म्हणून आम्ही नवरींच्या बहिणीच्या हातातच एन्व्हलप देऊन दिला. घालून घे ना बेटा, घाल ना. चल आपण घालू, आता निघू. मावशीला बाय करून देऊ, काकाला मावशीला बाय करून दे, मावशीला किसी देऊन दे. चल. त्रिशाला काहीतरी कन्व्हिन्स करून आम्ही जबरदस्ती तिला तिचं जॅकेट घालून दिलं आणि मग म्हटलं अर्पणाला बाय. बाहेर आलो. बाहेर इथे फाउंटेन असं चालू होतं, त्रिशाला ते खूप आवडलं. सो आम्ही तिथे थोडेसे फोटोज काढले, त्रिशाने तिथे थोडी मज्जा केली आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरच्या रस्त्याला. थंड आहे का? आज मी ही हाय हिल्स घातली होती, खूप मज्जा आली. त्रिशाला घेऊन फिरली, पण ॲडव्हेंचरस होता, बट इट्स ओके, करू शकते म्हणजे मी. त्रिशू गाडीमध्ये मी त्रिशाचे कपडे जे आहे ते चेंज करून दिले होते. त्रिशाला थोडी झोप लागली होती, पण घरी येऊन तिला बेडवर झोपवलं तर ती उठून गेली. पटकन चेंज केलं डबल क्लिन्झिंग मेथडनी, म्हणजे एकदा कॉटननी मायसिलर वॉटरनी चेहरा क्लीन केला. थोडासाच मेकअप केला होता, पण तरीसुद्धा मला तो चेहऱ्यावर ठेवायचा नसतो, कारण की पिंपल्स येण्याचे जास्त चान्सेस असतात. त्याच्यानंतर फेसवॉशनी क्लीन केलं, तर यालाच म्हणतात डबल क्लिन्झिंग मेथड. मला पण हे नवीन माहिती झालं आहे. सो अशा प्रकारे होतं आमचं आज वेडिंग नाईट. तर आम्ही अशी छान प्रकारे गेलो तयार होऊन आणि आता घरी आलेलो आहो. सो आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. बाय बाय.